अचानक काय झालंय कोकणात? पेट्रोल पंपच्या एवढ्या कसल्या लाईन लागल्यात? हाय, मी आहे चिनू अँड टुडे इज डे 14 इन सिरीज चिनू चालली कोकणात. सो आज आम्ही चालल्यात आचऱ्यावरनं मालवणला. सो आजचा आमचा 14 डे हॅज स्टार्टेड ॲट पेट्रोल पंप. 1 तास वेटिंग दाखवते आम्हाला इकडे. खूप लाईन आहे पेट्रोल. सो आम्हाला 1 आवरचं वेटिंग आहे. आम्ही विचार केला मस्तपैकी नाश्ता करतो. वडापाव. गरमीने खूप बेकार हालत झाला यार. जास्ती पेट्रोल नाही त्यामुळे एसी पण बंद करायला लागतोय गाडीचा. आज चिनू चालली कोकणात नसणार आहे. मला असं वाटतं चिनू इज ॲट पेट्रोल पंपवरतीच असणार, असंच असेल. सो आम्ही जस्ट आलो आहोत वायरी बीचवरती मालवणला आमचं स्टेमध्ये. इकडे आम्ही 2 नाईट्स आहोत. दिस इज दी प्रॉपर्टी. इकडे आमचं सामान आणि तिकडे समोर आहे बीच. ॲक्च्युअली आम्हाला ऑलमोस्ट 2 आवर्स लागल्यात पेट्रोल भरण्यासाठी, त्यामुळे खूप हालत खराब झालं आहे. आता आम्ही लिटरली थोडा रेस्ट करतील, खातील आणि मग पुढे बघू. काय मग चिनू, आज कुठे फिरायला नाही का? नाही, आज फक्त आराम. खूप थकलंय यार. 14 डेज पासून ट्रॅव्हल करतोय आपण. कधी कधी थकायला तर होतेच. अर्धा टाइमचा सकाळपासून पेट्रोल पंप मध्ये गेलं त्यामुळे कंटाळा आला. आज फक्त समुद्र, मी, माझं काम, बस, दॅट्स इट. राईट नाव आपण आहोत मालवणमध्ये. असं नाही की आपल्याला महाराष्ट्राकडून परत घरी जायचंय, आपल्याला गोवापर्यंत जायचंय. सो थोडासा रेस्ट घ्यायला पाहिजे. आजचा दिवस तसाच फक्त. मग संध्याकाळी आम्ही गेलो मोर्याचा ढोंडा, म्हणजेच मालवणच्या समुद्र किनाऱ्यावरचं एक खास आणि ऐतिहासिक ठिकाण. असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामाआधी या काळ्या पाषाणावरती स्वतःच्या हस्ते गणपतीची प्रतिमा करून भूमिपूजन केले होते. त्यानंतर आम्ही असंच मालवणच्या छोट्या गल्लीमध्ये थोडंसं फिरलो, लोकल वाईब बघितली आणि निवांत वॉक करत दिवस संपवला. असा होता आमचा डे 14. भेटूयात पुन्हा एकदा. टिल देन हॅलो फ्रॉम चिनू कंटिन्यूज. बाय.